एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला. त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते. काही नमः शिवाय असा जप करीत होते. ते पाहून तो हसला. त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव असे म्हणू लागला. त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिवाची उपासना घडू लागली. तो रानात आला. एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला. त्याच्या डोळ्यासमोर पानांचे झुपके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते, म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती. त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता. व्याधाच्या म्हणजे शिकाऱ्याच्या हातून नकळत शिवाची उपासना घडत होती. तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने आपला तीरकामठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला. हरणीला चाहूल लागली. ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली, "हे व्याधा, थोडा थांब. मला आत्ताच मारू नकोस. माझी मुले बाळे वाट पाहत असतील. मला त्यांना भेटू दे. मी पुन्हा येते. मग तू मला खुशाल मार." हरणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला, "वा, काय पण सांगत आहे. म्हणे मी परत येईन. हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. माझी पोरं बाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू? व्याधा, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलाबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत? मरण्यापूर्वी निदान त्याला एकदा बघून येऊ दे." हरीण पुन्हा कळवळून म्हणाले. ते ऐकून व्याधाला तिची दया आली. त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला. रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास पडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती. दुसऱ्या दिवशी ती हरीण आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. प्रकाश आल्यावर जसा अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला. हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होतात. भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. व्याधाला व हरणीच्या परिवाराला त्याची विमानात बसून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते. त्याच्या शेजारी व्याधीचे एक तेजस्वी चांदणीचे हे लुकलुकत असे. त्याचे तेज मोठे मनमोहक आहे. अशी ही कथा. शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्याच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्या समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. शिव ही रस्त्यावर सापडलेली गोष्ट नाही. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढाव्या लागतात. कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.